एकदा मला कन्फर्मेशन द्या. स्क्रीन दिसते ना? हो सर. ओके, थँक्यू. ठीक आहे, जॉईन झाले सगळे. मला वाटतं श्रीराम तर आज नाहीये. हम्म, सुरू करू आपण. तर मागच्या वेळी आपण सेलेनियमचं इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स बघितल्या होत्या. आणि बेसिक थोडंसं जे मी सुरुवातीच्या लेक्चरला एकदम पहिलं क्लास सुरू झाला तेव्हा जे सांगितलं होतं ते मी थोडंसं त्याचं रिवाईज केलं होतं, की कुठं सेलेनियम कसं वापरतात, काय वापरतात, कशासाठी. आणि त्याच्यानंतर आपण इन्स्टॉलेशन बघितलं होतं. ठीक आहे, तर आता तुमचं नसेल झालं बहुतेक, माहित नाही मला, कारण हे व्हिडिओ पण अपलोड नव्हते झाले. आणि दुसरं म्हणजे की बरेच लोक आणखीन मागे आहेत. जावाचंच काम चालू आहे बऱ्याच लोकांचं. ठीक आहे, तर ते जावाचं चालू राहू दे. पण आता सेलेनियमचं कसं करा, इन्स्टॉलेशन सुरू करा. म्हणजे ते जावाचं जिथपर्यंत तुम्ही आला असाल ते कंटिन्यू करा. पण सध्या थोडीशी प्रायोरिटी सेलेनियमला द्या. आणि ऍटलिस्ट हे जे मी इन्स्टॉलेशन दाखवतोय ते सगळं करून घ्या. आणि एका पेजवर राहा सगळे लोक आता. आणि मग साईड बाय साईड जावाचं तर चालूच ठेवा. ठीक आहे, कारण कसं आहे आताच, एकदा तुमचं ते एकदा हे हाताखालून गेलं, मेवेन डिपेंडन्सीज वगैरे हे सगळं, तर आता ज्या फ्लो मध्ये तुमच्या तेव्हा बाकीच्या गोष्टी पटकन लक्षात येतील. ठीक आहे. आणि नंतर मग सगळं जेव्हा कम्प्लीट करून त्या फ्लो नंतर तुम्ही सेलिनियम कराल तेव्हा आपण खूप पुढे गेलेलो असो, फ्लो तुटला असेल तुमचा. त्यामुळे सगळ्या लोकांनी सगळी पहिल्या प्रायोरिटीला हे सेलेनियम इन्स्टॉलेशन सुरू करा. आणि जे मागच्या वेळी आपण रन केलं, आपण फक्त मी बेसिक तुम्हाला एक टेस्ट दाखवली की हा एक कोड, की इतका फक्त एक गेट वापरून कुठली एक साईट टाका, ती ओपन होते की नाही. एक साईट जर तुमच्या कोडने ओपन झाली म्हणजे तुमचं सेटअप रेडी झालं. तर इतकी या लेवलला पहिले तर सगळ्यांनी या. हम्म. मग तुम्हाला कसं होईल, मी जे दाखवतोय ते करून बघता येईल. ठीक आहे, कारण अजूनपर्यंत पण आपण सुरुवातीचे बेसिक गोष्टीच बघतोय. त्या बेसिक गोष्टीमध्ये तुम्हाला पटकन लगेचच मोठे मोठे कन्सेप्ट जावाचे लागण्याची गरज नाही. म्हणजे ते थोडंसं मी सांगेन तुम्हाला, बघा हे ओव्हरलोडिंग होतं, इथे इनहेरिटन्स वापरलं. पण जास्त त्याचा यूज होणार आहे फ्रेमवर्क मध्ये आपल्याला. ठीक आहे, आता आपण ऑब्विसली लागणार आहेत थोडे थोडे, पहिल्या दिवसपासून लागणार आहेत. पण तरी पण जे आता तुम्ही ऐकलंय झालंय तेवढं ठीक आहे. आता हे सेलेनियमचं सुरू करून द्या. ठीक आहे, हे आता आपल्या याच्यामध्ये तुम्ही जवळ राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऍटलीस्ट इन्स्टॉलेशन होतंय, ते डॉट मेथड्स वगैरे तुम्ही वापरून बघताय, की मी ज्या ड्रायव्हरच्या मेथड दाखवते तुमच्याकडे पण तुम्ही वापरून बघताय. निदान एवढं थोडंसं पेजवर राहा. ठीक आहे, तर आपण मागच्या वेळी इथपर्यंत आलो होतो. तर मी तुम्हाला म्हटलं होतं हे मी तुम्हाला नंतर सगळं सांगतो. फक्त आता आपण इन्स्टॉलेशनची पहिली स्टेप म्हणजे आपलं इन्स्टॉलेशन झालंय की नाही चेक करण्यासाठी म्हणून मी 2 लाईन लिहिल्या होत्या. या 2 लाईनचा अर्थ ते काय आहे किंवा सेलेनियमचा कुठलाच माहिती मी तुम्हाला सेलिंग बद्दल काही सांगितलं नव्हतं. ठीक आहे सगळं. ओके. तर आता आपण सुरू करू सेलेनियम बद्दल. हा, आतापर्यंत काही डाऊट्स असतील किंवा काही इश्यू असतील तर बोला, नाहीतर मी सेलेनियम सुरू करतोय. ठीक आहे, तर आपण सुरू करून देऊ. तर आता बघा, हे इन्स्टॉलेशन वगैरे आपलं झालंय. 2 पद्धती बघितल्या आपण. एक तर डायरेक्टली मॅन्युअली करायचं असेल तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये असं, आणि दुसरं म्हणजे जसं आपण इंडस्ट्रीत करतो तसं. आणि तुम्ही सगळ्यांनी कोणीच या पहिली मेथडनी करायचं नाहीये. सगळ्यांनी मेवन थ्रूच करायचं, कारण पुढलं आपलं सगळं मेवेनवर डिपेंड आहे. पुढलं फ्रेमवर्क वगैरे सगळ्यासाठी मेवन लागणार आहे. त्यामुळे मेवन प्रोजेक्ट बनवूनच करा. फॉर्म.एक्सएमएल ती आपली रेडी पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी ह्या सेकंड वेनीच करायचे, पहिल्या वेनी कोणीच करू नका. हं, हे आपण काय करतोय आता, याच्यानंतर हे एकदा बेसिक बघितलं की आपण डायरेक्ट फ्रेमवर्क सुरू करणार. सगळे बेसिक कन्सेप्ट संपले की फ्रेमवर्क सुरू केलं की डायरेक्ट जे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स दाखवताय तुमच्या तुमच्या प्रोजेक्टनुसार त्याच्यासाठीच एक कॉमन फ्रेमवर्क आपण बघणार. म्हणजे असं एक फ्रेमवर्क की जे सगळ्यांसाठी, कुठलाही तुमचा डोमेन असो, बँकिंग असो, इन्शुरन्स असो, ई कॉमर्स असो, कुठल्या पण तुम्ही त्याच्यासाठी ते फ्रेमवर्क दाखवू शकता. म्हणजे डोमेन स्पेसिफिक नसेल, असं एक हायब्रिड फ्रेमवर्क आपण बनवणार आहोत.
आणि तेच तुम्हाला तिथे सांगायचे की माझं फ्रेमवर्क काय आहे सध्या, तर हेच आहे. त्याच्यात फक्त तुम्ही तुम्ही जिथे आपलं लॉग इन पेज असेल, आपलं एक लॉग इन टेस्ट केस असेल, तर ती बँकिंग वाल्यांची ती लॉग इन टेस्ट केस लॉग इन टू बँक अकाउंट असेल, आणि इन्शुरन्स वाल्यांची ती लॉग इन टू त्याची इन्शुरन्स पॉलिसी असेल. म्हणजे ते फक्त बदलेल, पण टेस्ट केसेस आपल्या बेसिक तर त्या राहतील. ठीक आहे. आणि पुढल्या टेस्ट केसेस अर्थातच वेगळ्या असतील तुमच्या, पण फ्रेमवर्क तेच राहील. फक्त आतमधल्या टेस्ट केसेस प्रत्येकाच्या जशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही आतमध्ये सांगू शकता. पण फ्रेमवर्कवर त्याचा परिणाम होणार नाही. तर ते फ्रेमवर्कसाठी परत आपल्याला सगळं मेवेनच वापरून सगळ्या डिपेंडन्सीज वगैरे नंतर नंतर ऍड करायचे आहेत. त्यामुळे हा फील असाच ठेवा. जसं मी सांगतोय तसंच करा, म्हणजे कोणी वेगळ्या वेनी जाऊ नका की मी डायरेक्ट वेबसाईट वरनं करून आता तात्पुरतं काम भागवलंय आणि करतोय, असं कोणीच करू नका. हं? या वेनीत जायचंय. जसं इंडस्ट्री जे आपण दाखवणार आहोत आता, जे आपल्याला प्रिटेंड करायचंय, म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स एवढा आहे, तर तेच आपण ऍज इट इज इथे करायचंय. आपल्या पद्धतीचं नाही करायचं. जे घरगुती जसं होतं यूज साठी, ते तसं प्रोग्रामिंग नाही दाखवायची आपल्याला आता. ठीक आहे. तर हे इथपर्यंत आपण केलं. मेवन रिपॉझिटरीला व्हिजिट केलं, डिपेंडन्सीज ऍड केले. ठीक आहे. तर हे फक्त पहिलं तर थोडंसं फॉर्म डॉट एक्सएमएल बद्दल बोलतो, आणि मग आपण सेलेनियम बद्दल येऊ, कारण हे आपण केलंय. तर इकडे बघा, हा जो प्रोजेक्ट बनवलाय आपण, हा साधा प्रोजेक्ट नाहीये, साधा जावा प्रोजेक्ट नाहीये, तर मेवेन प्रोजेक्ट बनवलाय. तर मेवेन प्रोजेक्ट एकदा बनला की काय होतं, त्याच्यासोबत तुमची फॉर्म डॉट एक्सएमएल नावाची एक फाईल क्रिएट होते. ठीक आहे. तर या फाईलमध्ये तुमच्या, जर तुम्ही ओपन केलीत, तर याच्यामध्ये सगळ्या डिपेंडन्सीज असतात आणि त्याचा एक सिंटॅक्स असतो. ठीक आहे. आणि आता हा प्रोजेक्ट आपण प्रॉपर नीट नाही बनवलाय, तर आपण हा प्रॉपर बनवला ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही आयडीज वगैरे टाकायला लागतात. आर्टिफॅक्ट आयडी, प्रोजेक्ट आयडी वगैरे व्यवस्थित टाकायला लागतात. आणि त्याच्या खाली एक बिल्ड नावाचं पण येतं, पण सध्या ती कॉम्प्लेक्सिटी टाळण्यासाठी मी एक सिम्पल ठेवलंय. तर त्याच्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवा, फाईलचा एक सिंटॅक्स असतो. आणि ह्याच्यावरती म्हणजे त्याचं जे काय व्हर्जन असेल, त्याचं नाव असेल, तर ते म्हणजे कुठली साईटचं नाव असेल ते असेल. आणि आता सिम्पल मी ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी दोन्ही पण सेमच ठेवले. सेलेनियम प्रोजेक्ट, जे तुम्हाला काही ठेवू शकता तुम्ही रिलिव्हंट, जे तुम्हाला नाव ठेवायचं आहे ते. ठीक आहे. आता बघा, आपला महत्वाचा पार्ट इथून सुरू होतो. तर इथे ना डिपेंडन्सीज नावाची टॅग आहेत. आता ही एक्सएमएल फाईल आहे. तर हे समजण्यासाठी तुम्हाला थोडंसं HTML आणि XML बद्दल थोडंफार माहिती पाहिजे. एकदम बेसिक, की काय की त्याच्यामध्ये असे हे टॅग असतात. तर याच्यामध्ये हे ओपनिंग जेव्हा एखाद्या टॅगची होते, तर तेव्हा असा ट्रायंग्युलर बेसिसमध्ये असतो. आणि तो कुठेतरी तुम्हाला एकाला ओपन केला, त्याला कुठेतरी तुम्हाला क्लोज करायला लागतो. तर आता डिपेंडन्सी जर तुम्ही बघितलं, तर इथे ओपन झालाय आणि क्लोज साठी एक स्लॅश असतो त्याच्या आधी. तर इथे हा बघा, इथे क्लोज झालाय हा डिपेंडन्सी जो जिथे ओपन केला होता. तर त्याच्यामध्ये सगळीकडे त्याचा स्कोप राहील. जसं आपला कर्ली ब्रेसचा स्कोप होता ना ओपनिंग आणि क्लोजिंग, तसं हा डिपेंडन्सी इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला. ठीक आहे. आता वरती बघा, सगळ्यात मग एक्सटर्नल स्टॅक कुठला टॅग आहे, तर प्रोजेक्ट आहे, तो इथे ओपन झालाय. हा, पण त्याचा क्लोजिंग कुठे आलाच नाही, तर हा सगळ्यात खाली क्लोज झाला. म्हणजे जसं आपला कर्ली ब्रेसेस सगळ्यात बाहेरचा, सगळ्यात आतमधला, हे जसं होतं, तसंच इथे हे टॅग्स आहेत. ठीक आहे. आता इकडे बघा, मॉडेल व्हर्जन इथे ओपन झाला, लगेच त्याच लाईनला क्लोज झाला. व्हर्जन या लाईनला ओपन झाला, लगेच त्याच लाईनला क्लोज झाला. तर तुम्ही एखादा ओपन करताय, तर तो क्लोज केला पाहिजे, नाही तर एरर येते. जसा एखादा ओपनिंग ब्रेस देता, तो क्लोजिंग नाही केला तर जशी एरर येते, ती जशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तशी ही तुमची या ज्या वेब पेजेसच्या ज्या लँग्वेजेस असतात, HTML, XML, तर यांच्यामध्ये अशी टेक्निक असते. तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं की टॅग्स आहेत. तर आपल्याला काय करायचंय, तर आपण ज्या ज्या साईटवर जाऊन आपण डिपेंडन्सी दोन घेतल्या. एक तर आपण सेलेनियम वेब ड्रायव्हरची, म्हणजे सेलेनियमची डिपेंडन्सी घेतली सेलेनियमच्या, आणि दुसरा म्हणजे सेलेनियम वेब ड्रायव्हर मॅनेजरची घेतली. ठीक आहे. आता ही सध्या म्हणजे लेटेस्ट व्हर्जनसाठी आपल्याला लागणार नाही, पण तरी पण ती मी दाखवली की कशी घ्यायची. तरी डिपेंडन्सीची जर कॉपी करायची आहे ना, तो हा पार्ट आहे ना, तो रेडीमेड तुम्हाला मिळतो. तो तिथून कॉपी करायचा असतो ते. ठीक आहे. तर म्हणजे जर तुम्ही मेवेनच्या वेबसाईटवर गेलात, तर आता मेवेनची, हम्म, तर एमवेन रिपॉझिटरीवर तुम्ही गेलात, आणि कुठली पण जर तुम्ही एक काही पण कुठली एक सिलेक्ट केलीत, तर तुम्हाला दिसतं की इथे डिपेंडन्सी टॅग पासून त्यांनी दिलेलंच आहे सगळं. तुम्हाला फक्त ऍज इट इज जे काय आहे ते कॉपी करायचं, तर टायटल आणि डिपेंडन्सी टॅग. तर बघा, ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग आहे. तर या सगळ्या डिपेंडन्सीचं ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ना, तर काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे
ते कुठे कसं कुठे करायचं, तर डिपेंडन्सी जो टॅग आहे ना त्याच्या आतमध्ये या डिपेंडन्सी झाल्या पाहिजेत. म्हणजे डिपेंडन्सीज म्हणजे हा एक्सटर्नल आहे, म्हणजे अनेक डिपेंडन्सी त्याच्या आतमध्ये आपण टाकणार. आणि त्याच्यामधल्या अशा एक एक डिपेंडन्सी ज्या आपल्याला जशा जशा लागतील तशा तशा आपण एकाखाली एक एकाखाली एक या डिपेंडन्सीच्या खाली ही नवीन डिपेंडन्सी मी टाकली. आणखीन मला कुठली डिपेंडन्सी लागली तर मी आता लाईन नंबर ती 22-23 ला कुठेतरी इथे टाकणार. पण ती या डिपेंडन्सीजच्या बाहेर नाही टाकायची. हे लक्षात ठेवा, 26 नंबर लाईनला टाकून उपयोग नाही. या डिपेंडन्सीज ज्या टॅग आहेत त्याच्या आतमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल डिपेंडन्सी टाकायची. ठीक आहे. तर थोडक्यात काय, डिपेंडन्सीचा कन्सेप्ट काय आहे, की ज्या ज्या गोष्टी, जसं ज्या ज्या लायब्ररीज आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये लागतात, बरोबर ना. कुठल्या पण लायब्ररीज म्हणजे काय, आता सगळ्यांना कळलंय की त्याच्यामध्ये एपीआयज असतात, त्याच्यामध्ये फंक्शन्स असतात, क्लासेस असतात, इंटरफेसेस त्यांनी लिहून ठेवलेले असतात. त्याचे आपल्याला डायरेक्ट सपोर्ट मिळतो, आपण डायरेक्टली ते वापरू शकतो. आता कसे क्लासेस वापरायचे, इंटरफेसेस मधून ऍब्स्ट्रॅक्ट मेथड कशा वापरायच्या, क्लासेसचे फंक्शन्स आपण कसे वापरायचे, हे सगळ्यांना माहिती आहे आता. की कसं एकाने लिहून ठेवलेलं दुसरा डायरेक्ट डॉट वापरून त्याची मेथड कशी वापरू शकतो, किंवा ती जर स्टॅटिक असेल तर क्लास नेम डॉट वापरून त्याची मेथड आपण कशी वापरू शकतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं मेन हेच तर आहे ना, यूज, की दुसऱ्यांनी काहीतरी बनवलंय आणि आपण फक्त ऑब्जेक्ट डॉट किंवा क्लास डॉटनी त्याचा डायरेक्ट वापरतोय. तर याचा इथे यूज करून घेतला जातो, की एक्सटर्नल सगळ्या लायब्ररीज आहेत त्या फक्त आपल्या एका फोल्डरमध्ये ठेवायच्या आणि तो क्लास फक्त इम्पोर्ट करायचा आपल्या प्रोग्राममध्ये. मग बाकीचं सगळं त्यांच्या मेथड्स आपण ऍज इट इज वापरू शकतो. तर याला म्हणतात डिपेंडन्सीज. म्हणजे आपल्या प्रोजेक्टला रन होण्यासाठी कशावर डिपेंड आहे त्या गोष्टी. तर पहिल्या तर सेलेनियमची डिपेंडन्सी लागणार, सेलेनियमच्या लायब्ररीज, म्हणून ती ऍड केली. याच्या पुढे जसं जसं डिपेंडन्सी लागतील, उद्या आपण टेस्ट एनजी घेऊ, उद्या आपण अपाचे पीओआय घेऊ, टेस्ट आपल्या एक्सेल सोबत डील करायला. ज्या ज्या डिपेंडन्सीज आपल्याला लागतील, जे जे आपल्याला ज्याच्या ज्याच्या लायब्ररीज आपल्याला इथे झाल्या पाहिजेत, ते ते आपण इथे ऍड करणार आणि हा प्रोजेक्ट सेव्ह करणार. ठीक आहे. आणि अगदीच वाटलं तर मग ते फोर्स अपडेट करणार. पण तरी पण होत नसेल मग काय होणार, तर एकदा हा हे इथे ती डिपेंडन्सी ऍड करून सेव्ह केलं, की इथे मेवन डिपेंडन्सीज नावाचा जो फोल्डर आहे याच्यामध्ये त्या सगळ्या डिपेंडन्सीज ऍड होतात. हे नीट डोक्यात ठेवा. कारण पॉम डॉट एक्सएमएल फाईल बद्दल विचारतात, की तुम्ही तुमचा प्रोजेक्ट कसा आहे, म्हणजे तुम्ही काय वापरता बिल्ड मॅनेजमेंट टूल. मेवेन जे आहे ना त्याला म्हणतात बिल्ड मॅनेजमेंट टूल. हे डेव्हऑप्सचं टूल आहे. ठीक आहे. आणि याचा खूप वास्ट यूज आहे. आपण त्याचा फक्त सेलेनियम साठी लागणारा पार्ट बघतोय. ठीक आहे. एक पूर्णच्या पूर्ण मेवेनचं सगळं आपण बघणार नाही आहोत. तर मेवेन आपण मेन तर वापरतोय प्रोजेक्ट क्रिएशन साठी. सुरुवातीला सांगताना आपण हेच सांगायचं की आमचा जो प्रोजेक्ट आहे तोच एक मेवेन प्रोजेक्ट म्हणूनच आम्ही क्रिएट केलाय. त्याच्यामुळे त्या प्रोजेक्टसाठी पुढे लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पॉम डॉट एक्सएमएल थ्रू मधून पॉम डॉट एक्सएमएल मधून मॅनेज करतो. ठीक आहे. तर इथे डिपेंडन्सीज होतात. आणि आता पॉम डॉट एक्सएमएल काय आहे असं विचारलं, तर पॉम डॉट एक्सएमएल इज हार्ट ऑफ मेवेन. हा जो प्रोजेक्ट आहे त्याचा हार्ट असते. कारण अख्ख्या प्रोजेक्टसाठी जे ज्या गोष्टी लागतात ते एका या ठिकाणी मेन्शन असतात, त्याच्या सगळ्याच्या डिपेंडन्सी इथे स्टोअर असतात. ठीक आहे. एक जरी मी इथनं उडवली तरी माझा सगळा प्रोजेक्ट बंद होईल रन व्हायचा. हा. आणि हे काय करतं, तर तुमच्या बिहाफ जाऊन ते डाउनलोड करणार. आता सेलेनियम आपल्याला मॅन्युअली आधी डाउनलोड करायला लागत होतं, त्याच्या लायब्ररी डाउनलोड्स मध्ये स्टोअर करून तो कॉन्फिगर करा प्रोजेक्ट सोबत, त्या सगळ्या लायब्ररी एक्सटर्नल जार फाईल्स मध्ये ऍड करा. आठवते ना किती मोठी प्रोसिजर होती. आणि परत उद्या व्हर्जन बदललं तर मॅन्युअली जाऊन त्या लायब्ररी डिलीट करा आणि नवीन लायब्ररी ऍड करा. हे सगळ्या गोष्टी आता आपल्या बिहाफ सेलेनियम करणार आहे, सॉरी पॉम डॉट एक्सएमएल करणार आहे. म्हणजे मेव्हेन त्याची काळजी घेणार आहे. उद्या जर याचं व्हर्जन 14.15 वरून जर 5 झालं, 5 पॉईंटचं बदल, तर मी फक्त इथे जाऊन काय करणार, ते व्हर्जन बदलणार आणि सेव्ह करणार. मग मेवेन काय करणार, जाणार तिथं त्या जुन्या सगळ्या लायब्ररी स्वतः डिलीट मारणार आणि तिकडे जाऊन त्या व्हर्जन मधला नवीन व्हर्जन आहे ते घेऊन त्याच्या लायब्ररी त्याच्यामध्ये ऍड करणार. हे काम ही पॉम डॉट एक्सएमएल फाईल करणार. म्हणजे त्याचा कोड मेवेननी त्याच्या याच्यामध्ये लिहून ठेवलेत. म्हणजे मेवेन आपल्यासाठी या गोष्टी करते. हे नीट गोष्ट समजून घ्या की मदत कशी करते आपल्याला. तर आपलं त्यांनी हे खरं ऑटोमेशन ते प्रोव्हाइड करते आपल्याला. म्हणजे आपण आता क्लायंट आहोत मेवेनचे आणि तो सर्व्हर आहे आपला. ठीक आहे. तर मेवेन आपल्याला ही फॅसिलिटी करते, उद्या तुला व्हर्जन बदलायचंय फक्त इथे बदल आणि सेव्ह मार एकदा, आपोआप मी बाकीचं तुझं काम करतो. म्हणजे आपल्याला कुठलंच डोक्याला व्याप नाहीये. आपलं सगळं काम, आणि पहिल्या वेळी पण इन्स्टॉलेशन मेवननीच केलंय. म्हणजे फाईल कॉन्फिगर करून आपल्या सगळं इथे आणून ठेवलेत. आपण काहीच नाही केले कुठल्या साईडला आपण मॅन्युअली, ना आपण या साईडला व्हिजिट केली ना आपण या साईडला व्हिजिट केली. ठीक आहे. ते सगळं मेवेननीच केलंय आपल्यासाठी. तर हे मेवेन आपल्यासाठी करतं. तर यांनी डोक्यात ठेवा. पॉम डॉट एक्सएमएल फाईल, आता ह्याच्या कन्सेप्ट सगळ्या त्या डोक्यात ठेवा. आणि जे पण तुम्ही वापरणार आहात त्याची वर्जन लक्षात ठेवा. हं? जसं ते आता तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल जबाबदारी किती लक्षात ठेवायचं.
तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जे सांगणार आहात. आणि खास करून बाकी कशाचं जरी नाही लक्षात ठेवलं तरी सेलेनियम वेब ड्रायव्हरचं तुम्ही कुठलं व्हर्जन वापरता हा नेहमी प्रश्न विचारतात की राईट नाऊ विच सेलेनियम व्हर्जन यू आर युझिंग. तर वी आर युझिंग सेलेनियम 4 आणि त्याच्यात व्हर्जन म्हणजे असे रिलीजेस असतात. तर सांगून द्यायचं वी आर युझिंग सेलेनियम 4 बीटा रिलीज. एक असं एक डोक्यात ठेवा काहीतरी सांगायला सेलेनियम 4 मधला आम्ही बीटा वापरतो. तिथे जेव्हा तुम्ही त्या साईटवर गेला होता तेव्हा व्हर्जनची नावं असतात. एक स्टेबल असतं एक बीटा असतं त्याच्यामधलं कुठलं तरी एक आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण वापरत असतो. तर ते फक्त पटकन सांगता आलं पाहिजे की व्हर्जन कुठलं माहिती पाहिजे आपल्याला कुठलं वापरतोय. तर इथे दिसतंय बघा 4.15. ठीक आहे हे आपण सध्या वापरतोय. तर सेलेनियम 4 बीटा व्हर्जन डायरेक्टली तिथे ठोकून द्यायचं. तर या गोष्टी ना थोड्या डोक्यात ठेवा की व्हर्जन्स कुठले वापरतोय आपण, साईट्स कुठल्या व्हिजिट करतोय. या थोड्याशा म्हणजे आता मेवेनसाठी कुठली साईट आहे तर तुम्हाला ते माहिती पाहिजे की एमव्हीएन रिपोजिटरी साईट आहे. ठीक आहे. सेलेनियमची साईट कुठली आहे साईटचं नाव माहिती पाहिजे. उद्या अपाचे पीओ गेली त्याच्या साईटचं नाव माहिती पाहिजे. सेलेनियम उद्या तुम्हाला हे असेल टेस्ट एनजी असेल त्यासाठी तुम्ही काय करता. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे डिपेंडन्सीज हे टॅग हे थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे की डिपेंडन्सी कुठे करता तुम्ही पेस्ट. तर डिपेंडन्सीज मध्ये करतो. ठीक आहे. तर या ही प्रोसिजर थोडीशी डोक्यात ठेवा हे विचारतात हा बऱ्याचदा फॉर्म डॉट एक्सएमएल बद्दल. तर हे होतं पहिलं इनिशियल गोष्टी. तर आता मेवनचा हा एक पार्ट झाला. आपल्या याच्यामध्ये कोर्समध्ये मेवेन आहे कंटेंट आहे. तर मेवेन हे काय आहे तर सेलेनियम वेब ड्रायव्हर युझिंग जावा हे आपलं मेन आहे. ऑटोमेशन करण्यासाठी तुम्ही काय वापरता असं तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल किंवा सीव्ही मध्ये तुम्ही लिहाल तेव्हा तुम्ही असं म्हणता की आय एम युझिंग एक्सटेन्सिव्हली सेलेनियम वेब ड्रायव्हर फॉर ऑटोमेशन युझिंग प्रोग्रामिंग लँग्वेज जावा. तर मेन तुमचा फोकस आपला जो आहे तो हे आहे सेलेनियम वेब ड्रायव्हर युझिंग प्रोग्रामिंग लँग्वेज जावा. हे आपला कोर झाला. म्हणजे हे आपला बेस झाला की हे आपण आहोत की जावा प्रोग्रामिंग वापरून सेलेनियम वेब ड्रायव्हर म्हणजे सेलेनियम वेब ड्रायव्हर हा वापरतोय त्याच्यासाठी बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्यातलं आपण बाइंडिंग कुठलं वापरतोय जावाचं. जावाचं बाइंडिंग वापरून सेलेनियम वेब ड्रायव्हर आपण यूज करतोय आणि त्याच्या थ्रू आपण ऑटोमेशन करतोय. हे एक झालं. पण ते करताना तुम्हाला सपोर्टिंग बरेचसे टूल्स आणि टेक्नॉलॉजीज आपण वापरतो. तर त्याच्यामधला एक पार्ट आहे मेवेन. तर ते असणार आहेत मेवेन असेल टेस्टेनजी असेल जेनकिन्स असतील अपाचे पीओ असेल. ठीक आहे अशी वेगवेगळ्या गोष्टी असतील. पुन्हा गीट हब असेल मतलब म्हणजे गीट असेल त्याच्यानंतर चिरा असेल जे काय असेल तुम्हाला पुढे ते सेलेनियम सोबत तुम्ही जे दुसरे टूल वापरता ते सगळे सपोर्टिंग झाले. तर या सपोर्टिंग मध्ये मेवेन येतं एक. ठीक आहे. तर या मेवेन आपण स्टडी करणार आहोत. तर मेवेनचा पहिला पार्ट आपण पहिल्या डे पासून सुरू केलाय बघा आज. मेवेन प्रोजेक्ट बनवला पॉम डॉट एक्सएमएल मेवेन डिपेंडन्सीज हे तुम्हाला पहिल्या डे पासून सेलेनियमच्या समजले कसं डिपेंडन्सीज ऍड होतात. ठीक आहे. त्यामुळे हा पार्ट आपण रोजच बघणार आहोत. रोज म्हणजे थ्रू आउट जशा डिपेंडन्सी लागतील तशा ऍड करणार इथे. याच्यासोबत तुम्ही रोज प्ले करणार. आणि मेवेनचा एक जो पार्ट आहे की मेवेनला आपण टेस्ट करण्यासाठी पण वापरू शकतो. म्हणजे प्रोजेक्ट जसं आपण एक्झिक्यूट करण्यासाठी जसं टेस्ट इंजिन वापरणार आहोत तर तसं मेवेनला पण वापरू शकतो. तर ते कसं वापरायचं आणि मेवेनच्या काही कमांड्स वगैरे त्या आपण एंडला बघू. म्हणजे पूर्ण फ्रेमवर्क जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा शेवटचा पार्ट आपला असतो मेवेन आणि जेनकिन्स मग गिटहब. ठीक आहे. तर तो जो पार्ट आहे ना तो आपण एंडला बघतो फ्रेमवर्क कम्प्लीट झाल्यावर. ठीक आहे. तर पण मेवेन आतापासून आपण सुरू केलंय एवढं डोक्यात ठेवा. मेवेन तुम्हाला आता कळलंय काय आहे ते. हा. तर हे झालं मेवेन बद्दल थोडंसं. आता येऊ आपण परत सेलेनियम कडे. तर आता बघा मेवेन बद्दल सांगितलं तुम्हाला डिपेंडन्सी कसं करायचं काय वगैरे कळलं तुम्हाला. आता आता या तर आता आपण बघू सेलेनियम वेब ड्रायव्हर ही काय भानगड आहे. तर आपण पहिली तर सेलेनियमच्या साईटला व्हिजिट केली होती तुम्हाला काल आठवते ना की सेलेनियमच्या ऑफिशियल साईटला आपण व्हिजिट केली होती. आणि त्याच्यामध्ये एक कंपोनंट होता सेलेनियम वेब ड्रायव्हर हे सगळ्यांना आठवत असेल. सेलेनियम ची ऑफिशियल साईट हा. तर याच्यामधला एक कंपोनंट आहे सेलेनियम वेब ड्रायव्हर. ठीक आहे. तर आपण आता जे करणार आहोत तर तुम्ही सेलेनियम करताय म्हणजे काय करताय असं जर तुम्हाला विचारलं जाईल तर हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी की आपण ऑटोमेशन जे करतोय ते सेलेनियम वेब ड्रायव्हरचं करतोय ना की सेलेनियम आयडी आणि सेलेनियम ग्रीड हे नाही करतो आपण. ठीक आहे. त्यामुळे नुसतं असं नका डोक्यात ठेवू की आय एम डुईंग सेलेनियम ऑटोमेशन. सेलेनियम ऑटोमेशन
मी सेलेनियम ऑटोमेशन वापरतोय जावासाठी नाही. सेलेनियम एक म्हणजे एक वे झाला, ठीक आहे, एक टेक्नॉलॉजी झाली, त्यांची एक ब्रँड झाला, त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. कंपोनंट्स म्हणतात त्याला, प्रोडक्ट पेक्षा चांगला शब्द ते कंपोनंट्स म्हणतात. पण मार्केट म्हणजे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर ते प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. तर त्याच्यामधला आपण एक कंपोनंटच वापरतोय, तो म्हणजे सेलेनियम वेब ड्रायव्हर. हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी. हम्म. आणि सेलेनियम आयडी कशा करता, सेलेनियम आयडी पण एक कंपोनंट आहे. ते फक्त रेकॉर्डिंग करतं, रिप्रोडक्शन ऑफ द स्क्रिप्ट करतं. म्हणजे जसं तुम्हाला एखादी टेस्ट केस जर रेकॉर्ड करून ठेवायची असेल स्टार्ट टू एंड, आपण जे करतो तर तुम्ही वेबवर ते करायचं, आणि स्टार्ट टू एंड रेकॉर्डिंग होते, आणि मग परत तुम्हाला ती रिप्रोड्यूस करून दाखवता येते. त्यासाठी फक्त येते. सेलेनियम ग्रीड कशासाठी आहे, तर डिस्ट्रीब्युटेड कॉम्प्युटिंग मध्ये तुम्ही हे करत असाल बऱ्याच मशीनमध्ये, बऱ्याच एन्व्हायरमेंट मध्ये, ठीक आहे. तर त्याच्या वेळेला हे सगळं या एन्व्हायरमेंट मध्ये पॅरल मध्ये करून घेण्यासाठीच जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे सेलेनियम ग्रीड आहे. हे बऱ्याचशा कंपनीज मध्ये नाहीये, काही तुरळक ठिकाणी म्हणजे काय बरं हे वापरलं जातं. तर आपण ते सांगणार नाही आहोत की आपण ग्रीडमध्ये काम नाही केले, पण याचं नॉलेज आहे, म्हणजे मला माहिती आहे ग्रीड काय आहे ते. थेरॉटिकल पॉईंट आपण सांगू शकतो, पण आपण आत्ता काय करतोय, तर आपण काम काय केलंय, सगळ्यांनी नीट डोक्यात ठेवा. आपण जे सेलेनियम वेब ड्रायव्हर मध्ये आता करतोय किंवा जावामध्ये, ते कशा करता करतोय, तर हे करायला की आपण हे करतोय सगळं. मी हे सध्या माझ्या प्रोजेक्टमध्ये, माझ्या इंडस्ट्रीमध्ये वापरतोय, करतोय, हे आपण प्रूव्ह करतोय. तर ह्या दोघांचं नॉलेज असू द्या, माहिती, पण आपण आता करणार आहोत फ्रेमवर्क वगैरे ते फक्त कशात आहे, सेलेनियम वेब ड्रायव्हर मध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काही वाचायचं असेल तर तुम्ही इकडनं वाचू शकता. ओके. तर वेब ड्रायव्हर ड्राईव्ह अ ब्राउझर नेटिव्हली ॲज अ युजर वुड either locally or on a remote machine using the Selenium server, makes a leap forward in terms of browser automation. म्हणजे त्याची सगळी माहिती यांनी दिली की तो काय करतो, जसं तुम्ही मॅन्युअली काम कराल ब्राउझर सोबत, तसं तुम्हाला तो डील करायला मदत करतो. ओके. तर असं तुम्हाला याच्याबद्दल जर डिटेल जे काय वाचायचं असेल ते तुम्ही इथून वाचू शकता, की सेलेनियम वेब ड्रायव्हर बद्दल जे पण तुम्हाला माहिती जी पाहिजे असेल, ठीक आहे, ती तुम्ही इकडनं या साईटवरनं जाऊन वाचू शकता. ठीक आहे. याच्यात सगळं तुम्हाला ब्राउझरचे सगळ्या गोष्टी दिलेत, पण एवढ्या डिटेलमध्ये आता जाण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. ठीक आहे. आपण एवढ्या डिटेलमध्ये नॉलेज आपल्याला लागत नाही, पण हे डॉक्युमेंटेशन आहे, तुम्हाला जर पाहिजे ते सगळं डॉक्युमेंटेशन इथून तुम्ही बघू शकता. आता आपण डायरेक्ट बघू. मला तुम्हाला एवढं सांगायचं की आपल्या डोक्यात राहू दे की आपण सेलेनियम वेब ड्रायव्हर वापरतोय. हे काय आहे, तर सेलेनियम मधलं एक कंपोनंट आहे फक्त. तेच आपण करतोय फक्त. थ्रू आउट द आपला कोर्स जो आहे ना, तो फक्त आणि फक्त आपण काय करणार आहोत, तर सेलेनियम वेब ड्रायव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आता सेलेनियम वेब ड्रायव्हर बद्दल बोलू. तर इकडे बघा, आता मी तुम्हाला त्याचं थोडंसं हे दाखवतो की कसं असतं. तर ही हेरार्ची ऑफ द सेलेनियम वेब ड्रायव्हर असं म्हटलं तर ही एक हेरार्ची आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तर हे जे वरचे आहेत ना, हे इंटरफेसेस आहेत सगळे. तर एवढ्या सगळ्यांची नावं लक्षात नका ठेवू. फक्त एक लक्षात ठेवा, सर्च कंटेक्स नावाचा सगळ्यात मोठा, सगळ्यात वरच्या लेवलचा जो इंटरफेस आहे, तो सर्च कंटेक्स नावाचा आहे. ठीक आहे. तर त्याला मग अनेक दुसऱ्या इंटरफेसेसने एक्सटेंड केलंय. इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला काय करतो, एक्सटेंड करतो. ते आपल्याला आता माहिती आहे. लगेच आता इनहेरिटन्स वगैरे हे सगळे कन्सेप्ट स्ट्रक्चरचे आले, सुरू झाले इथं. तर सेलेनियमला कोणी केलंय, सॉरी, सर्च कंटेक्स हा सगळ्यात पॅरेंट इंटरफेस आहे. त्या इंटरफेसला वेब ड्रायव्हर नावाच्या दुसऱ्या इंटरफेसने एक्सटेंड केलंय. ठीक आहे. पण त्याला बऱ्याचशा दुसऱ्यांनी पण केले, जसं की जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर असेल, टेक्स्ट स्क्रीनशॉट असेल, हॅश कॅपेबिलिटीज असेल, ते बरेचसे दुसऱ्या पर्पजच्या पण आहेत. तर आपल्याला जे ब्राउझर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला जो मेन लागतोय, तो आहे वेब ड्रायव्हर. त्याच्यामुळे याच्यामधला सर्च कंटेक्स्ट आपण एक्झॅक्ट नाही वापरणार. त्याच्यामध्ये आपल्यालाच लागणारा जो पार्ट आहे ना, जे आपण ब्राउझर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी लागणाऱ्या ज्या मेथड्स आहेत, त्या सगळ्या मोस्ट ऑफ द मेथड्स कव्हर आहेत वेब ड्रायव्हर मध्ये. ठीक आहे. त्या सर्च कंटेक्स्ट मध्ये पण आहेत, पण सर्च कंटेक्स्ट मध्ये या अनावश्यक बाकीच्या पण मेथड आहेत. पण वेब ड्रायव्हर मध्ये फक्त आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्याच मेथड आहेत. त्यामुळे आपण कुठला क्लास पकडणार, कुठला इंटरफेस पकडणार, तर वेब ड्रायव्हर. आपण डायरेक्ट वेब ड्रायव्हर इंटरफेसची आपण डील करणार, म्हणजे त्याची आपण ऑब्जेक्ट बनवणार. समजतंय, वेब ड्रायव्हर इंटरफेसचा आपण ऑब्जेक्ट बनवणार, किंवा जे काय बनवायचं आपल्याला ते याचं बनवणार. ठीक आहे, म्हणजे याच्यासोबत आपण डील करतो. तर याचा आणखीन जर तुम्ही बघाल तर रिमोट वेब ड्रायव्हर नावाचा आणखीन याचा
काय आहे, तर क्लास आहे. असा एक क्लास आहे की ज्या क्लासनी काय केलंय, तर या वेब ड्रायव्हरला इम्प्लिमेंट केलंय. हा रिमोट वेब ड्रायव्हर नावाचा क्लास आहे. आणि मग या रिमोट वेब ड्रायव्हरला कोणी कोणी केले बघा, तर मग जे इंडिव्हिज्युअल असतील, जसे फायरफॉक्स असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, सफारी ड्रायव्हर असतील, इथे क्रोम ड्रायव्हर असेल, एज ड्रायव्हर असेल, ठीक आहे, दोघांनी मिळून एक क्रोमियम ड्रायव्हर म्हणून बनतो. तर या हे सगळे, आता हे तुम्ही सोडून द्या मधलं, पण या सगळ्या ड्रायव्हरनी म्हणजे क्रोम ड्रायव्हर, एज ड्रायव्हर, फायरफॉक्स, आई, सफारी यांनी काय केलंय, या रिमोट वेब ड्रायव्हरला एक्सटेंड केले, म्हणजे हे याचे चाइल्ड बनले. आणि रिमोट वेब ड्रायव्हर या वेब ड्रायव्हरचा चाइल्ड बनला. तर आता मध्ये आपण रिमोट वेब ड्रायव्हरचा यूज करत नाही. हम्म. तर आपण डायरेक्टली कोणाचा यूज करतो, तर डायरेक्ट वेब ड्रायव्हरचा यूज करतो. ठीक आहे. तर कारण वेब ड्रायव्हर मध्ये एक्झॅक्ट त्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या रिमोट वेब ड्रायव्हर मध्ये पण आहेत आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच्या पण आहेत. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी लागतात. त्याच्यामुळे आता हे जे आहेत, यांचा पॅरेंट क्लास आहे आणि या पॅरेंटचा हा इंटरफेस आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण कुठल्या इंटरफेस सोबत कम्युनिकेट करू शकतो, याचे हे चाइल्ड असल्यामुळे रिमोट वेब ड्रायव्हरचे हे सगळे लोक वेब ड्रायव्हर सोबत कम्युनिकेट करू शकतात. आता आपल्याला इनहेरिटन्समुळे माहिती आहे ही गोष्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे क्रोम ड्रायव्हर, थोडक्यात तुम्ही आता डोक्यात फक्त दोनच गोष्टी ठेवा. हा सगळा फक्त मी हेअरची सांगितली. हा. हे कधीतरी रेअर मध्ये रेअर इंटरव्ह्यू विचारतो की थोडीशी हिरार्की सांग याची कशी आहे. तर मग तेव्हा फक्त एक थोडं एवढंच सांगायचं की सगळ्यात टॉपला एक सर्च कंटेक्स्ट नावाचा एक इंटरफेस आहे, त्याला वेब ड्रायव्हरनी एक्सटेंड केलाय. आणि मग वेब ड्रायव्हरला आपण रिमोट वेब ड्रायव्हर नावाच्या एका क्लासनी इम्प्लिमेंट केलाय. आणि मग रिमोट वेब ड्रायव्हरला आपण प्रॉपर जे ब्राउझर्स आहेत, त्या प्रत्येक ब्राउझरसाठी वेगवेगळे क्लासेस आहेत, क्रोम असेल, आणि तो रिमोट वेब ड्रायव्हरला ते एक्सटेंड करतात. जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आता मधलं सगळं विसरून जायचं, सर्च कॉन्टॅक्ट विसरायचा, हे सगळे क्लास कुठलंच बघायचे नाही. आता तुम्हाला फक्त दोनच गोष्टी दिसल्या पाहिजेत. एक म्हणजे वेब ड्रायव्हर. तर आपल्याला दोनच गोष्टी आपण यूज करतो, एक म्हणजे वेब ड्रायव्हर, आणि त्याच्यानंतर हे डायरेक्ट ग्रीन मधले जे क्लासेस आहेत, क्रोम ड्रायव्हर, एज ड्रायव्हर, फायरफॉक्स ड्रायव्हर, आई ड्रायव्हर आणि सफारी ड्रायव्हर. म्हणजे आपण या दोघांमध्येच खेळतो. म्हणजे हा झाला त्याचा इंटरफेस आणि हे झाले त्याला इम्प्लिमेंट करणारे क्लासेस. ठीक आहे. तर आपण वेब ड्रायव्हरचा मेन ड्रायव्हर बनवतो आणि मग त्याच्या मेथड्स कोणा थ्रू वापरतो आपण, तर हे क्लासेस काय करतात, वेब ड्रायव्हरच्या मेथड्स त्यांनी काय केल्यात, तर इम्प्लिमेंट केल्यात. बरोबर आहे ना. आता तुम्हाला ह्याचं गणित माहिती आहे की वेब ड्रायव्हर मध्ये काय लिहिले असतील, ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतील, हा इंटरफेस आहे. म्हणजे त्यांनी फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड लिहून सोडल्यात वेब सोबत, ब्राउझर सोबत कम्युनिकेट करणाऱ्या. हा, जसं की एक मेथड असेल ओपन URL, ब्राउझरची एक मेथड असेल, किंवा क्लिक मेथड असेल. तर ह्यांनी फक्त क्लिक मेथड लिहिली आहे वेब ड्रायव्हरनी. पण ती क्रोम ड्रायव्हर साठी ते क्लिक करायला वेगळं काहीतरी मेकॅनिझम असेल, तेच फायरफॉक्स मध्ये ते क्लिक करायला वेगळं काहीतरी असेल. तर क्रोम ड्रायव्हरची क्लिक त्यांनी स्वतःसाठी लिहिलेली क्रोम ड्रायव्हरची क्लिक वेगळी मेथड असेल. ती मेथड इम्प्लिमेंट कोण करणार, तर क्रोम ड्रायव्हर. त्या ऍबस्ट्रॅक्ट आहेत. इंटरफेस मध्ये मेथड ऍबस्ट्रॅक्ट असतात, त्यांनी डेफिनेशन लिहिलीच नाहीये. क्रोम ड्रायव्हर त्या फक्त क्लिकला स्वतः पाहिजे स्वतःच तसं करणार. फायरफॉक्स त्याच क्लिकला त्याच्या स्वतःच्या वेनी करणार. कळलं, म्हणजे प्रत्येक जण त्याचे त्याचे इम्प्लिमेंटेशन प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, पण मेथडचं नाव सेम, क्लिक. त्यामुळे तुम्ही बेसिक जो ऑब्जेक्ट आहे तो याचा वापरू शकता आणि त्याला असाइन करू शकता याचा काय म्हणा इन्स्टन्स. ठीक आहे. तर आता ही एक वे तुम्हाला मी सांगणार आहे. पण सगळ्यांना पहिले रिलेशन कळलं की तुम्हाला आता फक्त दोनच गोष्टीमध्ये खेळायचं आहे. कुठलं, तुमचा एक पॅरेंट असेल, तो म्हणजे वेब ड्रायव्हर असेल. इकडे बघा, त्या वेब ड्रायव्हर मध्ये मेथड्स असतील. आणि हे क्रोम ड्रायव्हर फॉर एक्झाम्पल असेल, तो त्याचा चाइल्ड बनला. कारण तो त्याला काय करतो, इम्प्लिमेंट करतोय डायरेक्टली और इनडायरेक्टली. तो त्याचा चाइल्डचा चाइल्ड असल्यामुळे तो इनडायरेक्टली इम्प्लिमेंट करतोय. त्याच्यामुळे याच्या ज्या मेथड्स असतील त्या कोणामध्ये लिहिलेल्या असतील, तो इम्प्लिमेंट कोण करेल, तर क्रोम ड्रायव्हर करेल. त्यामुळे वेब ड्रायव्हर हा पॅरेंट बनला आणि क्रोम ड्रायव्हर काय बनला, चाइल्ड बनला. ठीक आहे. म्हणजे क्रोम ड्रायव्हर काय किंवा एज ड्रायव्हर काय, फायरफॉक्स ड्रायव्हर काय, हे सगळे चाइल्ड बनतात. हे आहेत क्लास. क्रोम ड्रायव्हर वगैरे हे सगळे लोक काय आहेत, तर हे आहेत क्लास. आणि वेब ड्रायव्हर काय आहे, इंटरफेस. यांनी नुसत्या मेथड लिहिल्या. आणि मग यांनी काय केलं यांनी काय केलं तर या मेथड ज्या आहेत सगळ्या याच्या, त्या मेथडच्या डेफिनेशन लिहिल्या, म्हणजे इम्प्लिमेंटेशन मेथड्स. ह्या कोण करणार, क्रोम ड्रायव्हर करणार, किंवा क्रोम ड्रायव्हर सोबत जे जे आहेत क्लासेस, म्हणजे कुठले, एज ड्रायव्हर करणार, फायरफॉक्स ड्रायव्हर करणार. ठीक आहे. तर हे थोडंसं गोष्ट डोक्यामध्ये ठेवून द्या. आणि पॅरेंट कोण असणार, हा वेब ड्रायव्हर, आणि याचा चाइल्ड कोण असणार, क्रोम ड्रायव्हर. ठीक आहे. तर आता
एक थोडासा एक कन्सेप्ट आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. तो म्हणजे अपकास्टिंगचा आणि डाऊनकास्टिंग, हे दोन कन्सेप्ट आहेत. हम्म. तर आता बघा, असं अज्युम करा, तर इथे या, इथे एक अज्युम करा की एक क्लास आहे. ठीक आहे, एक क्लास आहे सपोज पॅरेंट. पॅरेंट नावाचा क्लास आहे. सॉरी. ठीक आहे, क्लास बनला. त्याच्यानंतर एक क्लास आहे दुसरा, चाइल्ड नावाचा. ठीक आहे, किंवा मी डायरेक्ट इथेच दाखवतो, तुम्हाला जास्त नीट समजेल. आपलाच प्रोग्राम असेल ऑलरेडी तिथे, त्याच्यासाठीचा आपल्याला केलेला एखादा. आपण लास्टला एक प्रोग्राम केला होता पॅरेंटचा आणि सनचा. हा, हा प्रोग्राम केला होता. ठीक आहे, हा सगळ्यांना प्रोग्राम जर आठवत असेल तर नीट बघा. थोडंसं तुम्हाला एक कन्सेप्ट फक्त सांगतोय, कारण हा कन्सेप्ट पुढे लागणार आहे आपल्याला जावाचा. मी म्हटलं ना, एक कन्सेप्ट छोटासा आपला राहून गेलाय. तर इकडे बघा, हा पॅरेंट नावाचा क्लास आहे, पब्लिक क्लास पॅरेंट. काही नाही, आतमध्ये फक्त त्याच्या डिस्प्ले नावाची, पी डिस्प्ले नावाची एक मेथड आहे. ठीक आहे, आणि सन नावाचा क्लास आहे, पब्लिक क्लास सन. तो काय कोणाला एक्सटेंड करतो, तर फादरला एक्सटेंड करतो. अरे सॉरी, मी पॅरेंट चुकीचा उघडला, फादर ओपन केला पाहिजे. फादर कुठे गेला क्लास? हा, इकडे बघा फादर. तर हा फादर क्लास आहे, पब्लिक क्लास फादर. आणि हा दुसरा आहे तो सन क्लास आहे. इथे बघा, सन क्लास, पब्लिक क्लास सन, आणि तो एक्सटेंड करतोय फादरला. ठीक आहे. तर आता इथे बघा, आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी, बाकी कशातच जाऊ नका. आता इथे आपण काय करतोय, जर आपल्याला हम्म, आता इथे बघा, फादर क्लासमध्ये इथे डिस्प्ले एक मेथड आहे. ओके, ठीक आहे. फादर क्लासमध्ये पण मी काय करतो, एक डिस्प्ले मेथड लिहितो. हम्म, बाकी आपल्याला कुठल्याच गोष्टीची गरज नाही आता. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये मी फादर एवढंच लिहिलं. बाकी मला बाकी कुठलं प्रूफ नाही करायचं, काय प्रूफ करायचं तुम्हाला सांगतो. आणि याच्यामध्ये पण एक डिस्प्ले मेथड आहे, त्याच्यामध्ये पण मला बाकी कुठल्या गोष्टी प्रूव्ह नाही करायच्या. ते आधीचं आपलं वेगळं होतं, ते आपण सुपर वगैरे कीवर्ड प्रूव्ह करत होतो, त्यासाठी मी ते लॉजिक लावलं होतं. तर त्याच्या डिस्प्लेमध्ये मी फक्त एवढंच लिहितो, सन. ठीक आहे. आता बघा, आता काय करतोय बघा, मी सन S1 इज इक्वल टू न्यू सन करतोय, म्हणजे सन क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवतोय. पहिले तर सेव्ह करू दे मला, नाहीतर ते सेव्ह नाहीये. जेव्हा इथे सेव्ह नसतं ना, तेव्हा इथे असा स्टार येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा नीट, हे बघा, इथे जर स्टार दिसला तर समजायचं ती फाईल सेव्ह नाहीये. आणि आता बघा, ह्या सनला मी सेव्ह केलं तर इथला स्टार गेला. हा, तर ते एक सिम्बॉल एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेव्ह करता बघा, मी सेव्ह केलं तर इथला स्टार गेला. त्यामुळे ओळखायची कशी की कुठली फाईल सेव्ह नाही, तर इथे तुम्हाला स्टार दिसला की समजून जायचं की फाईल सेव्ह नाहीये. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या जसे तुम्ही प्रोग्रामिंग कराल तेव्हा त्या डोक्यात बसतात. हं? त्या आपोआप प्रोग्रामिंग करून येतात डोक्यात. ठीक आहे. तर एवढं मी केलं, सेव्ह केलं. आता आता मी काय बघितलं, सनचा मी S1 नावाचा ऑब्जेक्ट बनवला. सन हा चाइल्ड क्लास आहे ना, म्हणजे सन क्लास आहे. आणि आता मी काय केलं बघा, S1 डॉट, पहिले तर बघू S1 च्या कुठल्या मेथड आहेत. S1 डॉट डिस्प्ले मेथड दिसते ना मला इथे. ठीक आहे, तर मी डिस्प्ले मेथड कॉल केली. अरे खाली आपण ते केलं होतं कसं, ठीक आहे, जाऊ दे. आता हे खालचं सगळं मी काढून टाकतो, मला याची कुठलं कन्फ्युजन नको. S1 डॉट डिस्प्ले केली. आता आपण रन करू या प्रोग्रामला. ते काय प्रिंट झालं बघा, सन प्रिंट झालं. म्हणजे कुठली कोणाची मेथड रन झाली, इथे बघा नीट सन प्रिंट झालं, सगळ्यांना दिसत असेल. म्हणजे कोणाची मेथड प्रिंट झाली, तर सनची मेथड हे झाली. ठीक आहे. आता हेच जर मला पाहिजे की सनचं नाही व्हायला पाहिजे,
तर कोणाची व्हायला पाहिजे? मला वाटतंय तर पॅरेंटची मेथड झाली पाहिजे, असं झालं पाहिजे. ठीक आहे. मग मी काय करणार, तर इथे फक्त पॅरेंटचं नाव काय, फादर नाव आहे ना आपल्या क्लासचं. फादर एफ स्मॉल ठेवलं वाटतं मी. ठीक आहे. फादर F1 ऑब्जेक्टचं नाव देतो इज इक्वल टू न्यू फादर. ठीक आहे, केलं. आणि इथे आता हा F1 द्यायचा, F1 डॉट डिस्प्ले करतो. केलं, कंट्रोल एस केलं आणि रन केली. त्याला